नमस्कार. आपण आज लेंगरे या ठिकाणी आलोय. तर लोकसभा उमेदवारीबद्दल इथल्या स्थानिकांची मतं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, लोकसभेची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? लोकसभेचं म्हटलं तर आता एकतर अजून सीटचं डिक्लेरेशन काय होत नाही आणि राजकीय परिस्थिती बघितली तर फारच किचकट आहे सध्या. महाराष्ट्राचं राजकारण असो किंवा देशाचं राजकारण असो, राजकारणातली बोलतापालत ही अतिशय सर्वसामान्य लोकांच्या पसनी पडणारी नाही आहे. त्यामुळं अजून वेट आणि वॉच एवढंच म्हणावं लागेल मला. जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत. तिकीट फायनल होत नाही म्हणजे कशामुळे आणि काय सांगाल त्यावर? तिकीट फायनल होत नाही. आता एकतर दादा घराणं मोठं आहे, त्यांना त्यांच्याही घराण्याच्या विषयी त्यांनाही वाटत असेल की बाबा आपल्याला तिकीट मिळावं. चंद्रहार पाटील पण आता सद्यस्थितीला शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेश केल्यामुळं त्यांचंही तिकिटाचं चाललंय. कदाचित बघूया आता काय वेळ ठरवेल, कोणाला तिकीट मिळेल याच्यावर बरंच डिपेंड आहे. म्हणजे राजकारण सांगली जिल्ह्याचं तरी राजकारण तिकीट फायनल होईपर्यंत तर काही समजणार नाही. काय सांगाल आपण, लोकसभा? मला आयडिया नाही. यांचं काही जणांचं मत असं आयडिया नाहीये. बसा. काय काय सांगाल आज राजकीय परिस्थिती लोकसभेची? सांगली जिल्ह्याचं तसं वातावरण काँग्रेसमय आहे आणि काँग्रेस, शिवसेना आणि आंबेडकरचा पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांची युती झाली तर शिवसेनेची सीट बसेल. मी तसा शिवसैनिक आहे, शिवसेनेची सीट बसेल. शिवसेना कुठला गट आपला? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात चंद्रहार पाटलांनी प्रवेश केलाय, पण अजून तिकीट फायनल झाली नाही. तिकीट ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस लोक त्या पद्धतीने मतदान करतील. मामा, तुम्ही काय सांगाल, काय म्हणतो राजकीय परिस्थिती? उमेदवारी चांगला असेल तिला आम्ही मतदान करणार. आपले कामाचा माणूस. विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत, त्यांच्या नंतर विशाल पाटलांचं आणि चंद्रहार पाटलांचंही नाव त्यामध्ये घेतलं जातं. संजय काकाचं काय आपल्याकडे सत्पण अजिबात होईना तिकडं, त्याच्यामुळं जरा विषय आहे. पण आता उमेदवार आपल्या भागातला चांगला जर दिला तडगा तर आपण तुझ्याही पाठीशी ठामपणे. सांगली लोकसभा रणसंग्राम आता सुरू झालाय. तर त्यामध्ये अजून तिकीट वाटप जरी फायनल नसली तरी लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकता आहे की साधारणतः कोणाला तिकीट मिळेल आणि काय परिस्थिती होईल. काय सांगाल तुम्ही? संजय काका म्हणजे कशावरून, म्हणजे काय गेली 2 वेळा ते खासदार होऊन गेले, तसं दुसरा पर्याय नाही हो. दुसरा कोण दुसरा हेच नाही तर तसं नेताच नाही कोण. तसं नेताच कोण नाही जो माझं. तुम्ही काय सांगाल? खासदार काही अजून खासदार होण्याची शक्यता ते सांगते ना. अजून तिकीट कुठल्याच पक्षाला फायनल झालेलं नाही आणि त्याचं अजून प्रत्येक जण आवश्यक आहे. एकाच पक्षाला देईल असं काय. संजय काकाचं तिकीट कसं काय फायनल म्हणता येत नाही. असं ना, अजून भाजपमध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, कुणी काय तयारी जसं काही दर्शवलेली नाही होईल त्याच माणसांची. संजय काकांचं तिकीट फायनल होईल, तुम्हाला काय वाटतं? नक्की होणार. संजय काकांचं लेंगऱ्यामध्ये खरोखर मोठी उत्सुकता आहे. काही तरुण कार्यकर्ते, तरुण इथं आहेत, त्यांची मतं आपण जाणून घेऊया. काय काय सांगाल? खासदार लोकसभेच्या निवडणुका लागले, काय सांगाल तुम्ही? लोकसभेला लागल्या आता कसं आहे माहिती आहे का, आमचं विशाल पाटील फिक्स आहेत. विशाल पाटील म्हणजे अजून तिकीट काँग्रेसकडनं फायनल नाही, तुमचं त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे विशाल पाटलांचं तिकीट अजून फायनल झालेलं नाहीये. आता फायनल झाल्याशिवाय तर काय सांगणार असं आहे ना. विशाल पाटील म्हणजे मैदान आता सुरू झालंय, त्यामुळे तुम्ही काय सांगाल? काय विशाल पाटील पार्ट जरा जड वाटते. विशाल पाटील काँग्रेसकडे तिकीट मिळालं तर असं जरा शक्यता कमी. पण तुम्ही बोला, काय सांगाल?
संजय काकांचं वाटतं जरा फार बीजेपी विशाल काका विशाल काका. वेगवेगळी मतं आपण इथं पाहतोय. काही जणांचं मत येतं संजय काका, तर काही जण म्हणतात विशाल पाटील यांना तिकीट मिळालं तर ते लोकसभेची बाजी नक्की मारतील. पाहूयात पुढे प्रतिक्रिया घेऊन आपण. लोकसभा निवडणूक लागली, मग काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? लोकसभेच्या निवडणुकीबद्दल सांगायचं तर आता रुलिंग पार्टी BJP म्हणजे देश पातळी त्यासाठी हे राहील मतदान राहील आमचं. संजय काकांना नाही उमेदवार कोण आहे माहिती म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असेल त्याला मतदान होईल. आम्ही विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार. विशाल पाटील हो त्याबद्दल बोला की. आता हे सगळं राज्यात म्हणजे वातावरण बरोबर नाही. भाजपमुळं सगळं राज्यात वातावरण कुठल्याच पक्षात काही हे राहिलेलं नाही, समन्वय राहिलेला नाही. तर पहिलं जे काँग्रेसचं वसंतदादापासून त्यांचं घराणं आहे राजकारणात, त्यासाठी आम्ही विशाल पाटीलच्या मागे राहायला ठरवलं. तुम्ही विशाल पाटलांच्या बद्दल मगाशी काहीतरी बोला होता, म्हणजे काय सांगाल? विशाल पाटलाला जरी तिकीट मिळालं तर विशाल पाटलाच काम करणार. म्हणजे चंद्रहार पाटील विशाल पाटलाला बसतील, पण मी खरा शिवसैनिक आहे. शिवसेनेची जी युती आहे त्यांचा कोणताही उमेदवार असला तर त्यांचं काम करणार. चंद्रहार पाटलांचं जवळजवळ तिकीट फायनल मानलं जातं, तुम्ही काय सांगाल? आम्हाला अजून डिक्लेरेशन नाही ना, फायनल मानण्यापेक्षा त्यांचं काम करायचं. विशाल पाटलांनी पण मग त्यांचं काम करायचं असं होईल. आज बघतो आपण या ठिकाणी ते लोकसभेबद्दल बोला. काय सांगाल? कोण उमेदवार असला पाहिजे, कोण येईल निवडून? भाजप सरकारचा उमेदवार बदलून पाहिजे. खासदार संजय काका आमच्याकडे काय फिरतच नाही, त्यामुळं चेहरा नवीन पाहिजे आम्हाला. नवीन चेहरा असल्यावर काम होतील असं वाटतं का? हो 100% होते. तुम्ही काय सांगाल? आम्ही काय बोलतो आपण बघतोय लेंगरे गावामध्ये विविध प्रतिक्रिया येतात. काही जण संजय काका पाटील यांच्या बाजूने बोलत आहेत, तर काही जणांचं म्हणणं आहे की विशाल पाटील उमेदवार असले तर तगडी लढत होईल. काही जणांचं म्हणणं असं येतं की चंद्रहार पाटील जरी असले तरी आम्ही काँग्रेस आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे चांगली लढत ही होऊ शकेल. तर आपण जाणून घेतोय, बघूयात लेंगरे गावामध्ये अजून काय प्रतिक्रिया येत आहेत. लोकसभेच्या निवडणुका लागले, काय काय सांगाल? बोला, काय कोण निवडून येईल? काय नाही आम्हाला नाही माहिती, तरी नाही सांगता येत नाही आम्हाला. सांगता येत नाही. यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काय माहिती नाही, काय सांगता येत नाही. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आपण बघूया इथं पुढं यायच्या. या लेंगरे गावामध्ये लोकसभेबद्दल काय सांगाल? लोकसभा निवडणुका लागलेत आता काय सांगाल तुम्ही? आता तसं काय सांगता येणार नाही, पण कोणत्या संदर्भात सांगायचं? मोदी सरकारच्या का कोणाच्या का? भारतीय जनता पार्टीकडून संजय काकांचं नाव घेतलं जातं आहे, काँग्रेसकडून विशाल पाटील आणि शिवसेनेकडून चंद्रहार पाटील. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ताच्या स्थितीत कसं आहे, मोदी सरकारला माणसं व्यापली ती GST गोरगरीब सगळी मारली. फुकारचं 100 रुपये गॅस द्यायचं काम केलं आणि 1200वर नेऊन सोडला. त्यामुळे मोदी सरकारवर सगळं पक्ष आता म्हणजे आम्ही तर स्वतः हे आहे, म्हणजे मी तर नाराज आहे मोदीवर. बाकीच्या पक्षावर मी काय बोलू शकत नाही, पण मोदीवर एक मी नाराज आहे. का? कारण जी मागासवर्गीय लोक जळान 4 काट्या वड्यात आणून जी स्वयंपाक करून खात होती, त्यानं फुकारचा गॅस द्यायचं काम केलं की, पण आता 1200 रुपयावर नेला. गोरगरीब माणसं कशी टाकायची? मरली, पैसे साठायचं होतं 4. जळणा काटकावची लोक स्वयंपाक करत होती, काहीतरी जगत होती. ती जगायची स्थिती ठेवली का काय तिने? आता कोपर जर असतं तर गॅस तयार झालाय. पण ते मोदी सरकारनं तर उज्ज्वला योजना वगैरे माध्यमातून काय उज्ज्वल काय केलं उज्ज्वल? आणि तुम्ही म्हणता विकास रस्ते वगैरे बाकीचे झाले. अहो रस्तं कुठं झालं? रस्तं जाळलं सरकारनं. त्या तुम्ही काय केलंय सांगावं? तिने सगळ्या कंपन्या ही सगळ्या तिने त्या देशात नेल्या. तुम्ही जर जिल्हा परिषद शाळा जर खाजगीकरण केलं तर ही पोरं जी आज मला सांगा की कोण जे झालेत, कोण PSI DY झालेत, जिल्हा परिषद म्हणतात झालेत ना. मग तुमचं काय मत आहे? म्हणजे याबद्दल सरकार बदललं तर 100% बदला पाहिजे सरकार. असं सरकार नाही पाहिजे ना. मला सांगा
तुमच्या जिल्हा परिषद शाळा जर ती बंद करत असतील तर ही सरकार कशाला पाहिजे आपल्याला असलं? ते बेकारदोर सरकार आहे. जिल्हा परिषदचे तुम्ही जर सरकार ती जिल्हा परिषद शाळा शिकून पोरं जी इंजिनियर कलेक्टर जे झाले ती शाळा तुम्ही ती बंद करायला लागली ती खाजगीकरण शाळा करायला लागली. आता जे तो खाजगी इंग्लिश मिडियमला घालू शकतो का? सर्वसामान्य माणूस घालू शकत नाही. मला हे सांगा, विशाल पाटील काँग्रेसकडून आणि काँग्रेसचाच घटक पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना आहे, तर त्यामधून चंद्रहार पाटील हे मी दोन्हीबद्दल पण चांगलं त्यांना मानेन. त्या दोघंही चांगलं मानेन. फक्त माझं एवढंच म्हणण्यात येतं की मला भाजप सरकार ही आपल्याची माणसं फक्त ही भाजप सरकार नको आहे. ही भाजून टाकणारा पक्ष आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे वरपाळून कोकारचा गॅस घेऊन पाक जाळून टाकलं. हे मी स्पष्ट बोलतो. 100 रुपयाचा बाटला आणि 1200वर नेऊन ठेवला आहे. सगळ्या प्रत्येक गोष्टीला GST. अहो काय चाललंय? पेट्रोल किती रुपये होतं? आता गाडी कसं चालायच्या? GSTचा पैसा तर देशाच्या विकासासाठी वापरला जातो असं म्हटलंय. कुठं वापरलाय? आणि एखादा आता लांबचं उदाहरण देत नाही, आता देतो. एखाद्या मंत्र्याला कॅच कसं करायचं मोदी सरकारने काही विचार करायचा. लगेच त्या मागे पेजी सुटतोय लगेच ईडी. आज अजित पवार सारख्या लगेच कॅच केला. छगन भुजबळवर जरा टीका केल्यावर छगन भुजबळ कॅच केला. म्हणून त्याबद्दल मोदी सरकार ही मलाच नव्हे सगळ्या पक्ष म्हणजे मी जे बोलतो सगळी जणांचं हीच मत होतं. काय सांगाल तुम्ही? यांचं म्हणणं असं आहे की कोण निवडून यावं? कोण नाही, सगळी आळीची सारखी जायची. सगळी सारखी राहिली. ह्या पक्षात त्या पक्षात बेडकावर उड्या मारते. दुसरं काय करत नाही. करते बी काय मला सांगा. मग तरी पण या आता शेवटी संभाव्य उमेदवारात कुठलं तुम्हाला यावंच वाटतं? काय नाही कोणी बी अर्धच बसलाच आहे. काय फरक पडत नाही. काय नाही. गोरगरिबाला काय फरक पडतो त्यानं? ते प्रत्येक जण आहे की तुझे सगळ्याला ह्या पक्षात त्या पक्षात उड्याच मारते ती. दुसरं काय करते? बघा यांनी त्यांचं मत मांडलं. बोला काय सांगा? लोकसभेला कोण असं वाटतं? मोदी सरकार. मोदी सरकारच काय नाही, गोरगरिबांना अन्नधान्य देते. देशात सुरक्षा वाटते एकदम. शेतकऱ्यांना सुद्धा आता PM किसानच्या माध्यमातून सगळ्यांना पैसे येतात. यांचं तर म्हणणं असं आलं की मोदी सरकारनं GSTच्या माध्यमातून प्रचंड लूट केली असेल. नाही विकास पण होतोय ना. GST घेतली तर देशात विकास आहे. मोदी सरकार आहे तर देश सुरक्षित आहे. वेगवेगळी मतं येत असताना काय सांगाल? मोदी सरकारनं काय केलं आता हे भाजप ते रेशन फुकट मिळतंय म्हणून ते त्याच्यावर बांधले. म्हणजे फुकट राशन देऊन भिकेचे तुकडे घालायचे. त्यानं हिटलरची भूमिका घेतल्या मोदीनं. काय म्हणजे ह्या देशामध्ये फुकट धान्य द्यायचं, फुकट शेताचे तुमचे 6,000 रुपये द्यायचे आणि भुके कंगाल करायचे. म्हणजे भीक मागायची सवय लोकांना लागावी अशा पद्धतीचं मोदीचं तंत्र आहे. आणि मोदी गॅरंटी मोदी सरकार मोदीच्या बापा सरकार आहे. सरकार आमचं आहे, तुमचं आमचं आहे, जनतेचं सरकार आहे. हां म्हणजे हिटलरची भूमिका. हिटलरनं ज्या पद्धतीनं एक कोंबडी असते, कोंबडीची पकं उपसली, अगदी तिला निर्वस्त्र केलं कोंबडीला आणि खाली सोडून तिला पकं पाक काढली तिची. तिला ओढा येणार, चाला येणार आणि त्याच्यानंतर काय केलं, थोडंसं दाणं टाकलं खाली. ती कोंबडी तिची पकं उपसलेत, तुझी तिला काही चिंता नाही. ती कोंबडी दाणं टोचत बसली. तिथून एक 5 फुटावर गेला, परत तिथं खाली दाणं टाकलं. ती कोंबडी परत त्या दाण्यावर चालत गेली. पकं उपसले, त्याच्याशी तिला काही देणं घेणं नाही. ह्या जनतेची अशी अवस्था आहे की हिचं पाक वस्त्रहरण केलेलं आहे जनतेचं मोदीनं. मोदी हा काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कार्यकालासाठी बोलतो. 70 वर्षात त्यांनी जेवढं निर्माण केलं काय तेवढं सगळं ह्यानं ऐकलं, खाजगीकरण करून टाकलं. सरकारी कंपन्या ज्या जनतेसाठी, जनतेच्या हक्कासाठी, जनतेच्या म्हणजे रोजगारासाठी ज्या कंपन्यांचं अस्तित्व पाहिजे त्या सरकारी कंपन्या सगळ्या विकल्या. एकही कंपनी न तयार करणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे. ह्याच्या अगोदरचे जे पंतप्रधान झाले, कुणी 23, कुणी 17, कुणी 13 कंपन्या निर्माण केल्या. काय 4-5 विकल्या जरी असल्या तर निर्माण तरी केल्या. पण एकमेव मोदी पंतप्रधान आहे की ज्यानं एकही कंपनी न तयार करता सरकारी कंपन्या सगळ्या विकल्या आणि सगळ्या कंपन्या विकण्याचा सपाटा चालू आहे. आणि मोदी गॅरंटी काय मोदीची गॅरंटी? हां काय सांगाल?
माझी बी नाही मला काय बोलायचं नाही माझी नाही घरी झालं की नाही घरी बोला की बोला की 2 मिनिट. आपण बघतोय इथं की अनेकांची मतं कोण मोदींना नावं ठेवतंय तर कोण मोदी सरकार चांगलं म्हणतंय. तर लिंगरेकर यामध्ये आपण बघतोय की यांनी प्रचंड प्रमाणात मोदींच्या विरोधी टीका केली. मोदी सरकार असं आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नेहमी काँग्रेस सरकार बरं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? नाही आता काय ज्याचं त्याचं मत आहे ते काय सांगणार ते हेच नाही. ज्याला त्याला वाटते ते बोलणार हो. आता आपलं मत आहे तर आपल्याला चांगलं वाटते सरकार बीजेपी सरकार. देश सुरक्षित आहे एकदम स्ट्रिक्ट आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बीजेपी केंद्रात बीजेपी. लेंगऱ्यामध्ये हे तसं जोपर्यंत तिकीट वाटप फायनल होत नाही तोपर्यंत अशा प्रतिक्रिया आपण आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पाहूयात पुढं काय होतंय ते. बघूया लोकसभा रणसंग्राम चालू झालाय. काय सांगा? नाही मला नाही त्याच्याबाबत मला काय नाही बोलायचं. राजकारणाचे आपल्याला विशेष लोकसभेचा आता जे निवडणुका लागले त्याबद्दल काय होईल? चाललंय दर 5 वर्षांनी प्रक्रिया होतच राहणार आहे आणि चेंज अपेक्षित आहे. बरोबर काय बोलायचं प्रश्न असला तर मी उत्तर देईन. लोकसभेसाठी आता जे 3 उमेदवार संभाव्य संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांची नावं मोठ्या चर्चेत आहेत. तर त्यात काय सांगाल तुम्ही त्या 3 उमेदवार? लोकशाही किंवा संविधानाचं संरक्षण करणार आहेत का नाही असा पक्षाची मान्यता आहे आपली. मग कोणी उमेदवार असू दे उमेदवार कुठलाही असेल तर चालेल चालेल. फक्त लोकशाही आणि संविधान ह्या गोष्टी टिकल्या पाहिजेत. इथं आपल्याला एक वेगळी प्रतिक्रिया आणि खरंच चांगली प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. यांचं म्हणणं असं येतं की संविधान आणि लोकशाही टिकवणारा उमेदवार आम्हाला पाहिजे. मग तो कुठलाही असेल तर चालेल. अशा पाहूयात पुढं काय होतं. या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलत असताना सर्वप्रथम माझ्यासारखा कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये गेली 20 वर्ष काम करत असताना स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांच्या अकाली जाण्यानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं प्रचंड नुकसान झालं हे वास्तव आहे. तरी परंतु त्यांच्या पश्चात 1-1.5-2 महिन्यामध्येच त्यांचे खऱ्या अर्थानं राजकीय आणि सामाजिक वारसदार आमचे नेते आदरणीय सुहासभाई आणि अमोलदादा या मतदारसंघामध्ये अतिशय लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे होत असताना खानापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ते स्वप्न जे अनिल भाऊंनी पाहिलं होतं टेंबू योजनेच्या माध्यमातून असेल किंवा इतर सगळ्या मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टीनं असेल तंतोतंत तेच स्वप्न मतदारसंघात पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आदरणीय सुहासभैया अमोलदादा यांना अतिशय योग्य साथ या राज्याचे कार्यक्षम आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अतिशय ताकदीनं त्यांना सहकार्य करत आहे ही वस्तुस्थिती आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतो. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका ही माझे नेते आदरणीय सुहासभैया आणि अमोलदादा यांची जी असेल तीच असणार आहे. आणि ती आदरणीय अनिल भाऊंच्या वरती प्रेम करणारा या खानापूर विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांची तीच भूमिका असेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये कोण खासदार असावा ही मला वाटण्यापेक्षा माझ्या नेत्याला काय वाटतंय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. नेते महायुतीचा जो धर्म आहे तो नेते पाळतील का आपले? खरं तर 7 जानेवारीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय अनिल भाऊंच्या आपण त्याच दिवशी बघितलंय की सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय अनिल भाऊंनी त्याच दिवशी त्यांची भूमिका व्यक्त केली होती की आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करायचं. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या पश्चात त्यांचे राजकीय आणि सामाजिक वारसदार आदरणीय सुहासभाई आणि अमोलदादा ही दोघं माझा एक वैयक्तिक मत आहे की वेगळी भूमिका काही घेणार नाहीत. कारण या राज्याचे मुख्यमंत्री हे माहितीचे आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि गेल्या काही दिवसामध्ये हा मतदारसंघ किंवा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की भाऊंच्या पश्चात सुद्धा अतिशय ताकदीनं या दोघांना मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काम भाऊंनी या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे प्रामाणिकपणे पार पाडतील. लोकसभेच्या या रणसंग्रामामध्ये लेंगऱ्यातील
प्रचंड उत्साहाची युवक इथं आज आपल्या इथं आलेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागलीत? नाही, सांगायचं काही वेगळं काहीच नाही, कारण इथं भाजपचा उमेदवार जो कोण निवडून उभा राहील तो निवडून येणारच आहे. त्याच्यामुळे सांगायचं वेगळं काय, बोलायचं काय, ह्यात काही वेगळं काही. जे काय आहे ते इथं भाजप म्हणजे सगळे जेवढे आम्ही म्हणजे आमच्या गावात बऱ्यापैकी जास्त म्हणजे फक्त खासदारकी, बाकीचा विषय वेगळा, बाकीच्या राजकारणाचा विषय वेगळा. खासदारकी म्हणलं की जरा भाजपला जास्त प्रमाणात वोटिंग लेंगऱ्यातून होणार. भाजपचाच उमेदवार संजय काका. संजय काका भाजपचाच उमेदवार 100% निवडून येणार. भाजप तिकीट भेटलं तर भाजपलाच मतदान होणार. कसं आहे, आता उमेदवार कोणी पण असो, पण बऱ्यापैकी भाजपलाच मतदान होणार. आपण पाहतोय बऱ्याच प्रतिक्रिया येत असताना युवा वर्ग मात्र भारतीय जनता पार्टीचा कुणीही उमेदवार असो त्यांनाच आम्ही मतदान करणार आणि लेंगऱ्यातून मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं मतदान भारतीय जनता पार्टीला होईल असं यांचंही मत येते. त्यामुळं लवकरच उमेदवारी कधी फायनल होते याचीच वाट ते बघत आहेत. आणि एकदा का उमेदवारी फायनल झाली तर लेंगरे गावातून मात्र आपण युवा वर्ग आपण पाहतोय तो भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित असलेला दिसतोय.